ही बोधवचनाची वेळ आहे प्रियानो. And first I give thanks to God that He gave me this opportunity. आणि देवाला मी धन्यवाद देतो कारण देवाने सुंदर ही संधी मला दिलेला आहे देवाचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. So today we should give thanks to God that He gave us all the things. आणि प्रथम मी देवाला धन्यवाद देतो की प्रभूनं आम्हाला सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल. And this is the first month of this year. आणि या वर्षाचा हा पहिला महिना आहे. And I think this is the last Sunday of this month. आणि मे बी हा शेवटचा रविवार आहे या महिन्याचा. And we should give thanks to God that He gave us all things in this month. आणि आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे की या महिन्यामध्ये परमेश्वरानं आपला हर एक प्रकारचा पुरवठा केल्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. So today I'm going to tell you about. आणि आज मी तुम्हाला एका गोष्टीविषयी सांगणार आहे. That is my topic name is. आणि माझ्या मुद्द्याचं नाव आहे, विषयाचं नाव आहे Seeing with the faith, not just with eyes. आणि विश्वासानं पाहणं, फक्त डोळ्यांनी पाहणं असं नाही तर विश्वासानं पाहणं. Hallelujah. हालेलुया. And the meaning of this topic is आणि या म्हणजे विषयाचा अर्थ काय आहे that Jesus does not help us with our physical eyes. आणि येशू आपल्याला does not help us with our physical eyes. आणि येशू आपल्याला आपल्या म्हणजे शारीरिक जे डोळे आहेत त्याच्या दृष्टीनं आपल्याकडे पाहत नाही. He did not help us. आणि तो आपल्याला अशा प्रकारे मदत करत नाही. But He see our heart. पण तो आपलं अंतःकरण पाहतो And help us. आणि आपल्याला मदत करतो. Hallelujah. हालेलुया. Many people can see things around them. आणि बरेचसे लोक आहेत ते आपल्या आजूबाजूला असतात. But they did not understand God's truth. आणि देवाचं जे सत्य वचन जे आहे ते त्यांना समजत नाही. Jesus want to open our spiritual eyes. आणि पण येशूची इच्छा आहे की आपलं आंतरिक जे दृष्टी आहेत ती म्हणजे दृष्टी उघडावी. So we can believe Him and follow Him. आणि जेणेकरून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि आपण त्याच्या पाठीमागे जावं. Because when we sing with faith, कारण आपण जेव्हा विश्वासानं पाहतो God open our spiritual eyes. आणि परमेश्वर आपलं आत्मिक नेत्र उघडतो. And we can see the God's plan. आणि आपण देवाचं जे योजना आहे किंवा देवाचे जे प्लॅन आहे ते पाहू शकतो. We can see our what is going to happen in future. आणि आपल्याला पुढं भविष्यामध्ये काय घडणार आहे हे देखील आपल्याला दिसू लागतं. And the spiritual things. And spiritual things. आणि आपल्याला आत्मिक गोष्टी देखील दिसू लागतात. But when we see with our physical eyes, आणि जेव्हा आपण आपल्या शारीरिक दृष्टीने बघतो we all the things we all see the world things. आणि आपण सर्व जे जगिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या दृष्टीला पडतात. And attract to that things. आणि आपण त्याच्याकडं अट्रॅक्ट होतो किंवा त्याच्याकडे खेचले जातो. So the name of this topic is. आणि म्हणूनच या विषयाचं नाव असं आहे Seeing with faith, not just with eyes. आणि फक्त डोळ्यांनी दिसतं त्या पद्धतीने नाही तर आपल्या म्हणजे विश्वासानं आपण पाहिलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. In John chapter 9. आणि योहान कृत सुवर्तमान याचा 9वा अध्याय. The Bible tells us about a man. आणि या ठिकाणी एक मनुष्य आहे याच्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. Who was blind from the birth. आणि जो लहानपणापासूनच का नाही एक आंधळा व्यक्ती होता. He had never seen anything in his life. आणि त्यानं कधीही काही गोष्टी त्याच्या डोळ्यांनी बघितल्या नव्हत्या. One day Jesus saw him. आणि एक दिवस आहे तो येशू त्याला पाहतो And healed him. आणि तो त्याला बरं करतो. This miracle shows that. आणि ह्या चमत्कारातून काय दिसतं That Jesus loves people. येशू लोकांवरती प्रेम करतो. And has power to change everyone's life. आणि त्याच्याकडे एक सामर्थ्य आहे की तो सर्वांचं जीवन बदलू शकतो. It teaches us that. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे To trust the Jesus in all the situations. आणि आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये येशूवरती भरोसा ठेवण्यासाठी शिकवत आहे. In Bible Gospel of John chapter 9. आणि योहान कृत सुवर्तमान याचा 9वा अध्याय आपण बघूयात. And from verse 1 to 38.
आणि योहान वर्तमान याचा 9वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून that this whole chapter it's tell about a miracle. आणि हा पूर्ण जो अध्याय आहे तो याच म्हणजे चमत्काराविषयी सांगितला गेलेला आहे. That Jesus healed the blind man. आणि या ठिकाणी जो जन्मांध असा व्यक्ती होता, जन्मापासूनच आंधळा असलेल्या व्यक्तीला त्यानं बरं केलेलं आहे याच्याविषयी सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. So you can read it in home. आणि तुम्ही ते घरी देखील तुम्ही वाचू शकता हा पूर्ण अध्याय. So I will tell you in short. आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छित आहे. That it tells about a blind man. या ठिकाणी एका आंधळ्या व्यक्तीविषयी गोष्ट सांगितलेली आहे. And he had never seen anything in his life from the birth. आणि त्यानं लहानपणापासूनच काहीच म्हणजे जगातल्या कोणत्याच गोष्टी पाहिल्या नव्हत्या. But when Jesus saw him, आणि जेव्हा येशूची दृष्टी त्या आंधळ्या व्यक्तीकडे गेली, he healed him. आणि त्यानं त्या ठिकाणी त्याला बरं केलेलं आहे. This miracle shows us that आणि ह्या म्हणजे चमत्कारातून आपल्याला काय पाहायला मिळतं? Jesus loves the people in every situations. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये येशू आपल्यावरती प्रेम करतो हे दिसून येतं. No matter you are blind or anything, you have disease or what. आणि हे मॅटर करत नाही की तुम्ही आंधळे आहात किंवा तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त आहात, हे काही गोष्ट त्याच्याकडं म्हणजे त्याच्यासमोर मान्य ठेवत नाहीत. Because our God has a power to change everyone's life. कारण येशूकडे सामर्थ्य आहे की सर्व काही परिस्थिती बदलण्यासाठी. This miracle teaches us that आणि ह्या ज्या चमत्कारातून आपल्याला काय शिकायला मिळतं? we should trust the Jesus in all our situations. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आपला भरोसा हा प्रभूवरती ठेवला So पाहिजे. I'm going to teach you some 2 points from this miracle. आणि ह्याच म्हणजे अध्यायातून आणि या चमत्कारातून मी तुम्हाला 2 महत्त्वाचे मुद्दे शिकवू इच्छित आहे. The first point is आणि पहिला मुद्दा असा आहे, God show his power through his weakness. आणि God show his power from his weakness. देव त्याचं सामर्थ्य आहे तो एका अशक्त परिस्थितीमधून दाखवतो. If we are weak, आणि जेव्हा कधी आपण अशक्त असतो, God show his power through us. आणि आपल्या अशक्तपणामध्येच त्याची शक्ती पूर्णतेस येते किंवा त्याचं सामर्थ्य आपल्यामधून प्रगट व्हायला लागतं. Hallelujah. हालेलुया. So in this chapter, आणि या अध्यायामध्ये it says that काय सांगत आहे? verse 3, 3रं वचन आपण वाचूयात. this happened so that the work of God might be shown to him. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. Hallelujah. हालेलुया. So the verse it says that आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे? I will repeat it. परत मी एकदा वाचत आहे. Jesus answered, it was not that this man sinned from or his parents, but the work of God might be displayed in him. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाची कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. Hallelujah. हालेलुया. God wants to show his power through our weakness. आणि देवाला आपल्या अशक्तपणामध्येच त्याचं सामर्थ्य प्रगट करायचं असतं. The Jesus itself tells that आणि या ठिकाणी स्वतः येशू या ठिकाणी म्हणत आहे, he was not blind from by his parents' sin or his sin. आणि या ठिकाणी येशू स्वतः म्हणत आहे की त्याच्या आई बापांनी पाप केलं म्हणून हा असा आंधळा जन्माला आलेला नाही, but to display the God's praise from him. पण देवाची कार्य याच्या ठायी प्रगट व्हावे म्हणून असा या गोष्टी झालेल्या आहेत. Hallelujah. हालेलुया. Means म्हणजेच the man was blind since the birth. कारण या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो जन्मापासून आंधळा आहे, And the people was not giving him value. आणि त्याला कोणीही किंमत देत नव्हतं The प्रियानो. people, though his life had no value, आणि कोणी त्याला किंमत देत नव्हतं. they believe his suffering was because of his sin. The people were thinking that आणि लोक विचार करत होते because he was blind आणि हा असा आंधळा का जन्माला आलेला आहे, because of his sin. कदाचित ह्यानं काहीतरी पाप केला असेल म्हणून असं झालं असेल. But the Jesus पण येशू या ठिकाणी काय म्हणत आहे? said that आणि काय म्हणत आहे येशू? God power would be shown through him. आणि देवाची कार्याच्या ठायी प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मास आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Jesus used his weakness
आणि येशूने त्याच्या विकनेसचा, त्याचा अशक्तपणाचा उपयोग केला to show His glory. देवाचं गौरव प्रकट करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. God proved that आणि या ठिकाणी म्हणजे देवानं प्रूव्ह केलेलं आहे weakness in our life, जो काही आपल्या जीवनामध्ये अशक्तपणा येतो it is not our end. आणि त्या अशक्तपणामध्ये आपला एंड नाहीये. But when we trust the God in all your weakness, आणि जेव्हा आपण कधी अशक्त होतो त्यावेळेला देवावरती आपण भरोसा ठेवतो, the God will help us. आणि देव आपल्याला मदत करतो. प्रियांना, The God help us in all situations आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, आपल्या प्रत्येक अशक्तपणामध्ये तो आपल्याला मदत करतो. to show His glory through us. कारण त्याच आपल्या अशक्तपणामध्ये आपल्या ठाई त्याचं गौरव प्रगट व्हावं, त्याची कार्य प्रगट व्हावी म्हणून. And when the God help us and heal us in our weakness, आणि जेव्हा देव आपल्याला बरं करतो आणि आपल्या विकनेसमध्ये, it is a new start in our life. आणि तेव्हा आपली एक नवीन सुरुवात होते. That is not our weakness. आणि तो आपला काही अशक्तपणा नसतो. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना, our problem did not mean that God left us. When our problem came in our life, जेव्हा कधी आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, it does not mean that the God left us, आणि याचा असा अर्थ होत नाही की देवाने आपल्याला सोडलेला आहे. but the God can use our weakness पण देवाला आपल्या अशक्तपणामध्ये त्याची कार्य प्रकट करायची असतात for His glory and for ourselves. आणि त्याच्या गौरवासाठी आणि आपल्या देखील आशीर्वादासाठी. Our pain can become someone's testimony. Our pain can become someone's testimony. आणि आपले जे दुःख जे आहे ते कदाचित एखाद्यासाठी एक साक्ष असू शकते. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांना, do not see with your physical eyes. आणि तुमच्या फिजिकलच्या म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहू नका. That means not to see with your eyes. आणि या ठिकाणी म्हणजे तुमच्या प्रॅक्टिकल तुमच्या ह्याच्या दृष्टिकोनातून बघू नका. But when you are in your lowest, पण जेव्हा तुम्ही कधी खाली जाता, when you are weak, जेव्हा तुम्ही वीक होता, trust in the Lord. देवावरती विश्वास ठेवा. Open your spiritual eyes तुमचे आत्मिक नेत्र उघडा and see what is God going to do in our life. आणि देव तुमच्या बाबतीमध्ये काय करणार आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.